नमस्कार मंडळी, संस्कृत सवारच्या आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पालक पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर पालक घ्यायचा, तो निवडून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो बारीक चिरायचा। पालक हा वापरताना त्याचे देठही वापरायचे, कारण की सगळ्यात जास्त जीवनसत्व असतात ती देठामध्ये असतात। देठ अगदी बारीक बारीक चिरून घ्या। अगदीच तुम्हाला वाटत असलं की पराठा फाटेल तर हे तुम्ही कुठूनही घेतले तरी चालतात, पण देठासकट ही भाजी घेतली गेली पाहिजे। पालक म्हणा किंवा कुठल्याही हिरव्या भाज्या म्हणा, ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। बीटा कॅरोटीन, ल्युटीन मोठ्या प्रमाणात आढळतं। तसंच विटॅमिन सी सुद्धा असतं, जे कॅन्सरसारख्या रोगांच्या ज्या पेशी असतात त्या नष्ट करण्यास मदत करतात। म्हणून कधीही किंवा त्या पेशींना रोखण्याची क्षमता ह्या घटकांमध्ये जास्त असते, म्हणून कधीही आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करावा। आता आपण ही पालक पराठे करण्यासाठी इथे काय काय जिन्नस घेतले ते पाहूयात। पालक बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ, ओवा, त्याचबरोबर जिरे, लसूण आणि आलं हे एकत्रित कुटून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक कुटून घेतलेली आहे आणि हे सगळं एकत्र करायचं। आणि हे बघा, एक 5 मिनिटं ठेवलं की असं छान पाणी सुटतं आणि याच्यातच आपण गव्हाचं पीठ मळायचं आहे आणि त्याचबरोबर आपण 1-2 चमचे बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही ह्याच्यात तिखट पूड किंवा कांदा लसूणची चटणीसुद्धा घालू शकता। हे पीठ मळताना पाणी फक्त जपून घ्यायचं आणि मीठही जपून वापरायचं, कारण पालक आधीच मीठ पालकच्या भाजीला जास्त खपत नाही, त्यामुळं मीठ आणि पाणी दोन्हीही जपून वापरायचं। आणि याचे छान असे पराठे लाटून घ्यायचे। पराठे लाटताना थोडेसे गुबगुबीतच पराठे लाटा, म्हणजे पोटभरीचे होतात। अशा पद्धतीने आपण पीठ लावून पराठे लाटून घ्यायचे। पालकमध्ये भरपूर कमी कॅलरीज असतात, त्यामुळं वजन कमी करण्यासाठी किंवा डोळ्यांची समस्या ज्यांना असेल त्यांच्यासाठी सुद्धा पालक हा अत्यंत गुणकारी आहे। त्याचबरोबर पालकमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं, त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा मेंदूच्या स्वास्थ्यासाठी म्हणा पालक हा नक्कीच गुणकारी ठरतो। ब्लड प्रेशर, ॲनिमियाचा धोका, त्याचबरोबर बद्धकोष्ठता असू देत, अपचन असू देत, गॅसेस असू देत, पचन संस्थेचे जे काही आपल्याला त्रास असतील ते सगळे सुरळीत करण्यासाठी सुद्धा पालकची अत्यंत मदत होते, कारण की ह्याच्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं। म्हणून कधीही आपण कुठलीही पालेभाजी असू देत, प्रत्येक पालेभाजी आलटून पलटून अशी आठवड्यातून प्रत्येक एक वेगवेगळी भाजी दिवसाप्रमाणे आपण ठरवून ठेवायची। ते वेगवेगळ्या प्रकारेही आपण ते पदार्थ करून आपल्या आहारात त्याचा समावेश करू शकतो। पालकची भाजी म्हणा, पालक पनीर म्हणा, पालक पुरी, पालक पराठा, पालकचे थालपीठं, असे अनेक तुम्ही पदार्थ करून ते घरच्यांना नक्की खाऊ घालू शकता। बघा, छान आपण पराठे दोन्ही साईडनी भाजून घेतलेले आहेत। हे पराठे जास्त फुगणार नाहीत, कारण की आपण ह्याच्यामध्ये देठाचा सुद्धा समावेश केलेला आहे, त्यामुळे जिथं देठ असतील तिथं हलकीशी हवा आतून निघून जाते, पण आतून छान लेअर सुटतात। नक्की अशा पद्धतीने पराठे करून पहा, कसे होतात नक्की कळवा। आणि महत्त्वाचं, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन करा।